बुधवारी झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं। या अपघातात एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रासह देश हादरून गेला आहे। अपघाताची बातमी समोर येताच अनेक प्रश्न उपस्थित झाले। काही वेळातच हा अपघात होता की घातपात, यावर चर्चांना उधाण आलं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना हा घातपात नसून अपघातच असल्याचं स्पष्ट केलं। तरी देखील या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत। त्यांच्या वक्तव्यांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। अमोल मिटकरी म्हणाले, अजितदादांना जाऊन आज 5 दिवस झाले आहेत। अख्खा महाराष्ट्र अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही, पण ग्रामीण भागापासून शहरापर्यंत अनेक चर्चा सुरू आहेत। काही लोकांच्या सांगण्यावरून माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या। दादांचा मृतदेह ओळखण्यासारखा नव्हता, इतका तो जळालेला होता, पण त्यांच्याकडील कागदपत्रांचा साधा जाळही लागलेला नव्हता। हे कसं शक्य आहे? कागदपत्र जळालीच कशी नाहीत? मिटकरींनी आणखी काही प्रश्न उपस्थित केले। विमानात 6 जण होते अशा बातम्या टीव्हीवर चालत होत्या, पण प्रत्यक्षात मला मिळालेल्या माहितीनुसार 5च लोक होते। कॅप्टन, को कॅप्टन, पिंकी माळी ही क्रू मेंबर, अजितदादा आणि त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव। मग 6व्या व्यक्तीचं काय? विमानात इंधन शिल्लक असताना पायलटने अनेक वेळा घिरट्या घालून सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न करायला हवा होता। पुण्याला लँडिंग करण्याचा सल्ला दिला गेला, तरी तिथे लँडिंग का केलं गेलं नाही? मेडे कॉल देण्यात आला, पण नंतर नेमकं काय घडलं? पायलट बाबतही त्यांनी शंका व्यक्त केली। ज्या पायलटची दारू पिण्याची हिस्ट्री होती त्याला आधीच सस्पेंड केलं गेलं होतं। विमान नादुरुस्त होतं असं सांगितलं जातं। मग अशा परिस्थितीत हा प्रवास का करण्यात आला? मिटकरी शेवटी म्हणाले, माझ्या मनात संशय घ्यायचा नाहीये, पण मनात हुरहुर लागते। मुख्यमंत्री साहेबांनी CID चौकशीचे आदेश दिले आहेत, ही चांगली गोष्ट आहे, पण या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि केंद्र सरकार मार्फत चौकशी झालीच पाहिजे। हा अपघात होता की घातपात, याचं सत्य देशासमोर यावं। या घटनेमुळे अजित पवार यांच्या चाहत्यांमध्ये आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे। आता या प्रश्नांची उत्तरं तपासातून काय समोर येतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे।